सत्याला शब्दाची धार। पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी सोलापुरातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेला तरुण माजी आमदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे। तक्रारीत आरोपीने डोक्याला पिस्टल लावून धमकावत बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला। पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। या प्रकरणी विराज रविकांत पाटील वय 35 राहणार रॉयल पाल्म सोरेगाव सोलापूर याच्या विरुद्ध विमाननगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। 32 वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली। यावरून विराज रविकांत पाटील याच्यावर IPC 376 376 2 N 377 323 504 506 सह आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला। हा सगळा प्रकार 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत विमाननगर आणि मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी मॉडेलिंग करते। तिने मराठी चित्रपटात ही काम केले। सोशल मीडियातून तिची विराज पाटीलशी ओळख झाली होती। दोघे एकमेकांच्या संपर्कात आले। पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते। मात्र त्याने लग्नाबाबत विचारले असता तरुणीला धमकावलं। आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट होऊन तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दिले होते। त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। यानंतर आरोपी पीडित तरुणीला टाळू लागला। यामुळे फिर्यादी तरुणीने विराजकडे याबाबत विचारणा केली। मला घरच्यांना का भेटवत नाही अशी विचारणा तरुणीने विराजला केली होती। त्यावर विराज पाटीलने तिला शिवीगाळ देखील केली असल्याचे तक्रारीत उल्लेख केला आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।